आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरातील टॉप 9 घडामोडी। निवासी डॉक्टरांच्या मार्चचा नियोजित संप मागे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि मार्चच्या प्रतिनिधींमध्ये बैठक यशस्वी। मुंबई माडा गोरेगावमध्ये नवीन गृहप्रकल्प हाती घेणार, अत्यल्प अल्प आणि मध्यम गटासाठी घरं असणार। पहिल्या टप्प्यातील 1500 घरांच्या कामासाठी निविदा काढण्याची तयारी। मेट्रो प्रकल्पासाठी 5000 कोटींपैकी उर्वरित 2500 कोटी MMRDAला देणं शक्य नसल्याची मुंबई महापालिकेची भूमिका। महापालिकेकडील 5000 कोटी MMRDAचे असल्याचं वादानंतर स्पष्टीकरण। RTI अंतर्गत 25% आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड पद्धत प्रसिद्ध। सोडतीनुसार मुंबई शहर आणि उपनगरातील 338 पात्र शाळांमध्ये 9894 अर्ज प्राप्त, 4735 विद्यार्थ्यांची निवड। पुण्यामध्ये आणखी 4 जणांना झिकाची बाधा। डेक्कनसह लॉ कॉलेज रोड, आंबेगाव बुद्रुक आणि टिंगरेनगर परिसरामध्ये प्रत्येकी एका झिका बाधित रुग्णाची नोंद। एकूण रुग्णसंख्या आता 32 वर। पुणे लोणावळा रेल्वे गाड्यांमध्ये CCTV आणि निक बटन बसवण्याची मागणी। रेल्वे प्रवासात महिलांची छेडछाड अशा घटनांमध्ये वाढ। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणवर। मुंबईतील गोरेगाव परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याचा वावर। अचानक दिसलेल्या बिबट्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण। पालघर MIDC मधील औषधी बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग। सफायर लाईफ सायन्सेस या कंपनीला आग। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। वेळेवर खड्डे न बुजवल्यामुळे 13 अभियंत्यांना महापालिकेची नोटीस। विक्रोळी, जोडमार्ग त्याचबरोबर भांडूप, नाहूर या खड्ड्यांप्रकरणी नोटीस।